अर्थसंकल्प सादर झालाय. पाहुयात टॉप 9 अर्थसंकल्पामधल्या मोठ्या घोषणा. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000ची मदत. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल. अर्थसंकल्पानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट. पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांना समर्पित. बजेट मांडताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची आठवण. दादांमुळे कठीण काळातही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नीट राहिली. फडणवीसांकडून भावना व्यक्त. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा मेसेज सेवा सुरू. मत्स्य व्यवसायासाठी 1240 कोटींचा निधी, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजनेसह बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मान्यता. मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार. पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता, तर मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद. योजना कायम सुरूच राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. अटल सेतूच्या परिसरामध्ये 3री मुंबई उभारणार, तर पालघरचा वाढवण बंदर परिसर 4थी मुंबई म्हणून विकसित करणार. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार, तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार. राज्यात जलमाहिती केंद्र स्थापन करणार. नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबवणार. फडणवीसांची घोषणा, तर कृष्णा खोऱ्यामधलं पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. अर्थसंकल्पावर आलेल्या प्रतिक्रिया पाहुयात टॉप 9 मधून. कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला. अर्थसंकल्पात अजित पवारांची छाप दिसते. ज्या सर्व समाजाचा विचार केला आहे. अर्थसंकल्पावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. फडणवीस शिंदे सुनेत्रा पवारांचे आभार. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश होईल. योगेश कदमांची माहिती. लाडकी बहीण लखपती होण्यासाठी काम करणार. पंकजा मुंडेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया, तर वित्तीय तूट जरी असली तरी कर्ज उभारणीसाठी वित्तीय मर्यादा ओलांडली नसल्याचं सांगत शंभूराज देसाईंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. अर्थसंकल्पातून सामान्य माणसाचा चेहरा हरवला. यात फक्त मोठ्या घोषणा. आमदार अमित देशमुखांची अर्थसंकल्पावर टीका. शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू. शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका. सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, राजू शेट्टींचा सवाल. बाळासाहेब थोरातांची अर्थसंकल्पावर टीका. सरसकट कर्जमाफी करणं गरजेचं होतं, कारण शेतकऱ्यांच्या अक्षरशः अतिवृष्टीमुळे जमिनी वाहून गेल्या. नियमित कर्ज भरणाऱ्यांना देखील 1 लाखापर्यंत अनुदान देणं गरजेचं होतं. ही घोषणा अत्यंत तुटपुंजी असल्याचं मत. अंबादास दानवेंची राज्याच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका. अर्थसंकल्पाला फुगा म्हणत तो वास्तवापासून दूर असल्याचा आरोप. केवळ घोषणांचा पाऊस. त्यामुळे अर्थसंकल्प बळीराजा आणि सामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणार असल्याची दानवेंची टीका. आजचा राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची फेकाफेक. जसं गाजर केंद्र सरकारनं दिलं तसं गाजर आता राज्य सरकारनं आपल्याला दिलं. शेतकऱ्यांची दिशाभूल. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांची अर्थसंकल्पावरून टीका. अर्थसंकल्पातल्या आणखीनही महत्त्वाच्या तरतुदी पाहुयात टॉप 9 मधून. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडणार. अर्थसंकल्पात मुंबईतील रस्ते वाहतूक भक्कम करण्यावर भर. उत्तम ते विरार सागरी सेतू, ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार. गोरेगाव ते मुलुंड भुयारी मार्गाचं काम सुरू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एज्युसिटी तयार करणार. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया आणि इटली या देशातल्या 6 विद्यापीठांसोबत आंतरराष्ट्रीय करार झाल्याची फडणवीसांची माहिती. बारामती, लातूर, अमरावती विमानतळांवर रात्र उड्डाणांकरता सुविधा उपलब्ध होणार. राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद. मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी. लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्यानं जोडणार. राज्यामध्ये 23,000 किलोमीटरचे रस्ते बनवणार. मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातून घोषणा. मुंबई पुणे नागपुरात 490 किलोमीटरची मेट्रो मार्गिका तयार करणार. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गानं जोडणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार.
सूक्ष्म लघु उद्योगांना राज्य सरकार आर्थिक मदत पुरवणार. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार. मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न. पनवेल ते कर्जत प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच थेट लोकल मिळणार. तर बदलापूर कर्जत आणि आसनगाव कसारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित. परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार. अर्थसंकल्पात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा. तर आवास योजनेतील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय. नाशिक कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना. एकात्मिक विकास आराखडा तयार झाल्याची माहिती. नाशिक विमानतळ, रिंग रोड, बसस्थानक, रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण करण्याचं नियोजन. फडणवीसांची माहिती.